बघा मित्रांनो, होल्टा बघा कुठं आला. होल्टे आणतायत, होल्टे होमचा कार्यक्रम आपल्या चिपळूणात साजरा होतोय. चिपळूण मधील सावर्डे गावात. आपल्या कोकणकरांचं एक वाक्य आहे माहिती आहे, टाकीन जशा होल्टवून. आता ते आपण प्रत्यक्षात बघणार आहोत मित्रांनो. आपण चाललोय सावर्ड्यात आणि सावर्ड्यात होळीच्या आदल्या रात्री आहे ना, एकमेकांवर पेटे होल्टे म्हणजे जळती लाकडं फेकली जातात. हा अभूतपूर्व सोहळा आहे ना, आपण बघायला जाणार आहोत. खूप वेगळी आणि अनोखी प्रथा आहे ती आपण पार पाडणार आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल. आत्ता आपण आहोत कामत्यात आणि कामत्यात आपले मित्र सगळे जमत आहेत आणि तिथून आपण जाणार आहोत थेट सावर्ड्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय अनोखी प्रथा असते, कशी पार पाडली जाते ना, ती तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, फायनली आलो आहे आपण सावर्ड्यात आपले सगळे मित्रपरिवार तर आले आहेत. तुम्हाला कोण कोण आले ते दाखवतोच. पण हे बघा, इथं होल्टे पेटवायला सुरुवात झाली आहे. आत्ताच सुरुवात झाली आहे. हाही कहत आहे, तिथं आहेत आणि पलीकडे सुद्धा आहेत. समोर ढोल वाजत आहेत, आपल्या श्री केदारनाथाचे ढोल वाजत आहेत. शिमगा म्हटल्यावर ना प्रत्येक गावात वेगवेगळी प्रथा असते. त्यातलीच ही एक अनोखी प्रथा आहे ना, ती पार पडते. चला आता फाका तिकडे घालतात ना, त्या बघूया. मित्रांनो, होल्टे होमा कार्यक्रम सुरू होतोय. त्यासाठी बघा होल्टे बघा कसे आहेत. केवढी जाडी लाकडं आहेत. लहान मीडियम मोठे सगळे आहेत. सगळे एन्जॉय करतायत. आपल्या कोकणातील अनोख्या प्रथा आहेत ते आपापल्या पद्धतीने पार पडतात. आता आपल्या चिपळूणात वेगळी प्रथा आहे, सावर्ड्यात वेगळी असणार आहे, संगमेश्वरला वेगळी असणार, रत्नागिरीत वेगळी असणार. प्रत्येक गावातल्या प्रथा आहेत ना, त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. का लहान जे तरुण पोरं आहेत ना, ते पार पाडत आहेत, ते बघून आनंद वाटतोय. आता थोड्याच वेळात आहे ना, हा कार्यक्रम सुरू होणार आहे होल्टे होमचा. होल्टे घेऊन चाललेत. एक ग्रुप आहे तो तिकडेच आहे आणि दुसरा ग्रुप आहे बघा, लहान मोठे सगळे चाललेत होल्टे घेऊन या साईडला. दोन बाजूला दोन ग्रुप उभे राहणार आणि त्यानंतर होणार आहे तो होल्टे होमचा कार्यक्रम. मित्रांनो, दोन्ही ग्रुप झाले सज्ज. एक तिकडे आहे आणि आता एक बघितला तो. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. तुम्ही इथं बघू शकता, तुफान गर्दी आहे. तसेच मागे आहे जवळजवळ 3,000 ते 4,000 पब्लिक आत्ता मुंबई गोवा हायवेतील सावर्डे या भागात आहे. जेवढा हा कार्यक्रम मोठा आहे तेवढा हा सुरक्षित सुद्धा आहे. गावकरी सगळ्या सूचना देतात त्यांना की दोन्ही माणसं ही आपलीच आहेत. दोन्ही जरी हे ग्रुप खेळासाठी असले तरी ही आपलीच माणसं आहेत. सांभाळून खेळायचं आहे, त्यांचे नियम आहेत ते पाळत आहेत. पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे, त्यामुळे इथे कोणतेही इजा होणार नाही याची काळजी गावकर घेत आहेत. हा पण संगत आहे. होल्टे आणतायत, होल्टे होमचा कार्यक्रम आपल्या चिपळूणात साजरा होतोय. चिपळूणमधील सावर्डे गावात. हे बघा, एक ग्रुप इकडे आला, एक ग्रुप इकडे दुसरा येतोय आणि धग देत आहेत बघा कशी धग. मागे एक आता ग्रुप बघितला आणि समोरचे त्यांचेच मित्र आहेत जे समोर इथं आहेत. आता थोड्याच वेळात होल्टे होमा कार्यक्रम कसा साजरा होतो ना हे बघूया. मित्रांनो, ब्लॅकआउट झालेला आहे. ब्लॅकआउट झालाय म्हणजे आता थोड्याच सेकंदात इथला कार्यक्रम पार पडणार आहे. पहिलं बघूया आता इकडचे गट फेकतोय की इकडचा ग्रुप फेकतोय ते बघूया. डेंजर डेंजर डेंजर. मित्रांनो, हे बघा, तिकडून होल्टे फेकले इकडे. एक होल्टा वर गेला आमच्या डोक्याच्या वर. डेंजर डेंजर आला. डेंजर सीन झालेला आता थोडक्यासाठी. पण असे आनंदाने सण आपले साजरे करतायत. चला ते बघूया. आता इकडचा ग्रुप आहे तो समोर फेकेल.
पण आपल्याकडे फेकणार आहेत. बघूया तो सीन कसा दिसतो. ड्रोन बघ ना. आगीचे गोळे असतात, आगीचे गोळे असं पडल्यावर का वाटलं. डेंजर. मित्रांनो पहिला राऊंड तर झाला आणि आता दुसऱ्या राऊंडसाठी आहे ना होल्टे तापवायला गेलेली मंडळी आता परत आली आहे. ते बघा समोर ना असे होल्ट्यांचे असे धग आहेत ना, धग दिसत आहेत. आता समोरून आपल्याकडे होल्टे येणार आहेत. बघूया गर्दी बघा किती आहे. हा हे मुंबई गोवा हायवे आहे मित्रांनो. मुंबई गोवा हायवेचा सर्व्हिस रोड आहे आणि तिथे ही अशी अनोखी प्रथा पार पाडली जाते. आता दुसरा राऊंड आहे ना तो संपत आला. एकदा इकडनं फेकलं की दुसरा राऊंड संपेल. हा जरी धाडसी खेळ असला मित्रांनो, हा जरी धाडसी खेळ असताना तरी याचे काही नियम वाटी आहेत. सुरक्षितता तेवढीच राखली जाते. आता तुम्ही बघितलं की गावकरी सर्वांना नियम सांगतात ते सांगतायत. पोलीस बंदोबस्त आहेत, ॲम्ब्युलन्सची सर्व सोय आहे. म्हणजे जरी चुकून मातून कोणाला काही इजा झाली तरी ॲम्ब्युलन्सची सोय सुद्धा इथं केलेली आहे. तिसऱ्या राऊंडला झालेली आहे सुरुवात आपल्या होल्टे होमच्या. हे बघा कसे धग आहेत बघा. होल्टे बघा कसे धग देत आहेत वाऱ्यावर. एक नंबर वाटते. माहोल जबरदस्त आहे. पुन्हा एकदा झालेला आहे ब्लॅकआउट आणि पहिला जो मारा असतो तो तिकडून इकडे होतो. म्हणजे आता पहिला येणार आहे ते समोरून आपल्याकडे होल्टे येणार आहे. त्यामुळे आपण जरासा लांब थांबूया. हा बघा मित्रांनो होल्टा बघा कुठं आला. लागलं नाही कोणाला पण एवढ्या जवळ येऊन पडला. प्रत्येक जो राऊंड होतो ना प्रत्येक राऊंडला आहे ना गावकरी सगळ्या या मुलांना सांगतात की व्यवस्थित हे करा. म्हणजे व्यवस्थित होल्टे फेका जेणेकरून कोणाला इजा होणार नाही. पण आपला सण हा असाच साजरा करत असतो. आपल्या प्रथा परंपरा झाल्या की सगळ्यांनी एकत्र असंच यायचं असतं. मित्रांनो आता जे होळी लावलेली ना ते दोन्ही ग्रुप होते ना त्यांच्याकडे जे होल्टे होते ते एकत्र आणून होळी लावल्यात. म्हणजे काय तर ह्या प्रथा परंपरा त्याच्यात कुठलंही वाद नाही करायचे. तर हे आपलेच मित्र आहेत, आपलेच कोण नको. ते एक प्रथा पार पाडायच्या म्हणून प्रथा पार पाडतात. आणि ते दोन्ही होल्टे जे एकमेकांवर फेकत होते ते दोन्ही होल्टे एकत्र घेऊन त्यांनी लावली ती आपल्या कोकणातील मानाची होळी. मित्रांनो होल्टा होमचा कार्यक्रम तर झाला आहे आणि हे बघा सर्व क्रिएटर मंडळी जवळजवळ आता रत्नागिरीतला मीटअपच झाला एक प्रकारे. भेटूया सगळ्यांना. दादा वेलकम टू सावर्डे तालुका दापोली.
सावर्डेकर आणि कोकणी ठेकेदार गुहागरवरून खास आलाय. चाकर म्हणून बघा, तेजस आहे, विनायक आहे, अपूर्व आहे. तुमची जरा नावं सांगा ना, आपण पहिल्यांदा भेटतोय. महेश पाटील, रत्नागिरी ऑफिशियल. रत्नागिरी क्रिएटर्स, दादा तुमचं नाव काय? दादा तुमचं? मित्रांनो, हे सगळे आलेत ना आपल्या सावर्ड्यातील खास व्हॉल्टे होमच्या कार्यक्रमाला. आपण कोकणकर दरवेळी म्हणत असतो टाकीन दोशा व्होल्टाऊन वगैरे, तोच व्होल्टा होमचा कार्यक्रम आहे ना, आपण इथं सगळ्यांनी अनुभवलाय. कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम? मित्रांनो, अशाच आपल्या कोकणातल्या भन्नाट व्हिडिओ येणार आहेत. चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये चिपळूणमधल्या शरणाच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.